उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आता टिटोळा परिसरातील रायता पूलवरचा उड्डाण पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। मी सध्या उभा आहे त्याच रायता पूल परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता या रायता पूल परिसरामध्ये पूर्णपणे आपण उल्हास नदीचा जो प्रवाह आहे रुद्र रूप या ठिकाणी दिसून येतं आणि या प्रवाहामुळे कुठेतरी या ठिकाणी जुना पुलावरती कुठलाही अपघात घडू नये किंवा कुठल्याही प्रकारची या ठिकाणहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास होऊ नये यासाठी आता सतर्कता म्हणून आता कल्याण तालुका पोलिसांनी हा उड्डाण पूल जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणहून प्रवासाला बंद हा करण्यात आलेला आपण पाहू शकता। या ठिकाणी बॅरिगेड टाकून या ठिकाणी येणारे जे कल्याणवरून टिटोळ्याच्या दिशेने जाणारे जे प्रवासी आहेत त्यांना पूर्णपणे या ठिकाणी थांबवण्यात आले आहे। त्यांना पर्याय रस्ता जो आहे तो वापरण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत। विशेषतः गेल्या 2 ते 3 दिवसापासून रायगड आणि ठाण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कुठेतरी उल्हास नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्याच्यात सतर्कतेसाठी आता प्रशासनाने नदी किनाऱ्यावरती असलेल्या गावांना व घरांना सतर्कतेसाठी सुरक्षित ठिकाणी जाण्याचे सूचना देखील दिलेल्या आहेत। तर दुसरीकडे नदीच्या वर असलेल्या उड्डाण पूल या उड्डाण पुलावरती कुठल्याही प्रकारचे धोका किंवा कुठल्याही प्रकारचा अपघात घडू नये यासाठी देखील आता जे जुने उड्डाण पूल आहेत त्यांच्यावरती देखील आता टिटोळा आणि कल्याण तालुका पोलीस असतील किंवा इतर संबंधित पोलीस असतील प्रशासन असेल त्यांच्याकडनं तो पूल जो आहे हा पूर्णपणे रहदारीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। सध्या तरी या ठिकाणी पाहिलं तर जे या पुलावरनं प्रवास करणारे त्या प्रवाशांना इतर दुसरे मार्ग असतील किंवा इतर जो पर्यायी रस्ता असेल तो पर्यायी रस्ता वापरण्याच्या सूचना देखील देत असताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, टिटोळा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।